समर्थ कॉम्प्लेक्स या बिल्डिंगला जी नोटीस आलेली आहे, या नोटीस संदर्भात महापालिकेचा जो भोंगळ कारभार आहे तो प्रकर्षाने समोर येतो. मल्हार हाईट्स या नावाने याचिका असताना देखील जाणून बुजून समर्थ कॉम्प्लेक्सवर कारवाई करण्याचा घाट महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी घातलेला आहे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी 65 इमारतींचं प्रकरण परत उकरून काढायचं, परत या लोकांना बेघर करायचे, याच्यासाठी काही महापालिकेतले अधिकारी ऍक्टिव्हेट झालेले आहेत. आणि यांचे जे उद्देश आहेत ते आम्ही साध्य होऊन देणार नाही. मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांनी मागेही सांगितलं होतं की 65 इमारतीतल्या लोकांची काही चूक नाहीये आणि लोकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहे. तसंच भारतीय जनता पार्टी डोंबिवलीचे आम्ही सर्व नगरसेवक या 65 इमारतीमधल्या रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. याच्यावर कुठलीही कारवाई महापालिकेला करून देणार नाही, अशी आमची भूमिका आहे. ज्या ज्या अधिकारी याच्यामध्ये सहभागी असतील त्या अधिकाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी मी आयुक्तांकडे करणार आहे. आणि हा विषय मी महासभेत देखील लावून धरणार आहे. कारण आपण बघत असाल तर माझ्याकडे याचिकेची कॉपी आहे. याचिकेमध्ये मल्हार हाईट्स या बिल्डिंगच्या नावाने याचिका आहे. हिस्सा नंबर मल्हार हाईट्सचा आहे. परंतु समर्थ कॉम्प्लेक्सवरती जाणून बुजून कारवाई करायची, जेणेकरून कुठल्या इतर लोकांना वाचवण्यासाठी हे कार्यक्रम चालू आहे का, इतर लोकांना वाचवण्यासाठी महापालिकेचे लोक हे करतायत का, हा आमचा सरळ सरळ महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांवरती आरोप आहे. आणि याच्यासाठी आमची भूमिका एकदम तीव्र असणार आहे. लोकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणार.